नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बदली होऊन आपल्या शाळेत आलेल्या शिक्षकांना या शाळेच्या UDIS पोर्टलला कसे इम्पोर्ट करायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये टाईप करा UDIS प्लस आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी UDIS प्लसच्या खाली टीचर मॉड्यूल नावाची एक लिंक दिसेल. त्या टीचर मॉड्यूल लिंकवरती क्लिक करा. त्यानंतर टीचर मॉड्यूल ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम या बॉक्समध्ये युजर नेम टाकायचं आहे, म्हणजे आपल्या शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये UDIS पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे. आणि यानंतर या तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला हा जो समोर कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा कोड पाहून त्यामध्ये आहे तसा टाईप करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन या पेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअर टू ओपन टीचर्स DCF टू फिल द डाटा नावाची एक लिंक आहे. ही जी टॅब आहे त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे नवीन एक पेज ओपन होईल. आणि या ठिकाणी आपल्याला निळ्या ज्या लिंक दिसतात आहेत त्यामध्ये इम्पोर्ट टीचर नावाची एक टॅब दिसेल. ते इम्पोर्ट टीचरवरती क्लिक करा. इम्पोर्ट टीचरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो नॅशनल टीचर कोड टाकायचा आहे पहिल्या बॉक्समध्ये आणि ज्या शिक्षकांना आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे त्या शिक्षकांची जन्मतारीख टाकून गोवरती क्लिक करायचं आहे. जर आपल्याकडं नॅशनल टीचर कोड नसेल तर आपण तो काढू शकता. त्या नॅशनल टीचर कोडवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी त्या शिक्षकांचा आधार नंबर टाकायचा, त्यांची जन्मतारीख टाकायची आणि त्यानंतर सर्च यावरती क्लिक करा. सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या स्क्रीनवरती त्या शिक्षकांचा नॅशनल टीचर कोड दिसून येईल. तो कॉपी करून घ्या आणि आपल्याला तो नॅशनल टीचर कोड या ठिकाणी या पहिल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. नॅशनल टीचर कोड आणि जन्मतारीख भरल्यानंतर आपल्याला गो या टॅबवरती क्लिक करायचं आहे. गो या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या शिक्षकांची संपूर्ण माहिती दिसून येईल. त्यामध्ये त्यांचा टीचर कोड, शिक्षकांचे नाव, जन्मतारीख, जॉईनिंग झालेली तारीख आणि मागील शाळेतून कार्यमुक्त झालेल्याची तारीख. या ठिकाणी आपल्याला रिमार्कमध्ये यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर टाकायचं आहे. जर ट्रान्सफर झाले असेल तर त्यानंतर या शाळेमध्ये जॉईन झाल्याची तारीख टाकायची आहे, सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी तारीख सिलेक्ट केल्यानंतर नेचर ऑफ अपॉइंटमेंट या ठिकाणी रेग्युलर, कॉन्ट्रॅक्ट, गेस्ट फॅकल्टी वगैरे जे असेल ते टाका आणि त्यानंतर इम्पोर्ट टीचर या टॅबवरती क्लिक करा. इम्पोर्ट टीचर टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये सदर शिक्षक इम्पोर्ट होतील. अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा UDIS पोर्टलमध्ये शिक्षक इम्पोर्ट करू शकतो. धन्यवाद.